19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. या पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यामुळे अमेरिकेतील एप्स्टाईन फाईल्सकडे भारताचं विशेष लक्ष लागलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उल्लेख केलेल्या एप्स्टाईन फाईल्स आज प्रसिद्ध होत आहेत. अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन आज जेफ्री एप्स्टाईनशी संबंधित सर्व फाईल्स जनतेसमोर ठेवणार आहे. या फाईल्समध्ये हजारो पानांची कागदपत्र, 95,000 फोटो आणि बँक रेकॉर्ड्स व्यतिरिक्त अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं असण्याची शक्यता आहे. या फाईल्समध्ये भारतातील 3 आजी माजी खासदारांचाही समावेश आहे. याचा परिणाम भारताच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे आणि त्यातून पंतप्रधान बदलले जातील आणि नागपूरशी जवळीक असलेली मराठी व्यक्ती पंतप्रधान म्हणून दिसेल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला होता. आज प्रत्यक्षात खरंच भारताच्या राजकारणामध्ये भूकंप घडणार का, हे स्पष्ट होईल. विदर्भातील 4 महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला महापालिका निवडणूक ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित लढणार आहेत, अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिली आहे. अकोल्यामध्ये मनसेच्या आढावा बैठकीनंतर ते एबीपी माझाशी बोलत होते. एक तर आपण पाहिलं असेल की विदर्भामध्ये 4 महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व गाजवलेलं आहे. तुमच्या अकोल्यामध्ये जर घेतलं तर अकोल्यामध्ये सुद्धा 2 नगरसेवक होऊन गेले, अमरावतीत सुद्धा नगरसेवक होऊन गेलेले आहेत, नागपूरला सुद्धा नगरसेवक होते, आमच्या चंद्रपूरला सुद्धा नगरसेवक होते आणि एक चांगलं प्राबल्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या विदर्भामध्ये आहे. आता सोबतच आता निवडणुका लागलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आमची संपूर्ण तयारी आहे आणि आम्हाला आशा आहे की यावेळेस संख्या आमची चांगली राहील विदर्भामध्ये प्रत्येक महानगरपालिकेला, असा मला विश्वास आहे. कल्याण डोंबिवलीत एकापेक्षा एक फलंदाज आहेत आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक महायुतीच जिंकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये बोलताना व्यक्त केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवलीत काँग्रेस आणि मनसे या 2 पक्षांना खिंडार पाडले. काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे, माजी नगरसेविका जान्हवी पोटे आणि मनसेचे माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांच्यासह काँग्रेस आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालाय. निवडणुका संपल्या की सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात. कल्याण डोंबिवलीत आता आपल्याकडे 101 बडकर बॅट्समन आहेत. धोनी आहे, विराज आहे, रोहित आहे, सूर्यकुमार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे, चौकार षटकार ठोकणारी आहे, विरोधकांची दांडी गुल करणारी आहे आणि आता सचिन आलेला आहे. ठाण्यात महापालिका निवडणुकीआधी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या मेळाव्यानंतर ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये युती नको, स्वबळावर निवडणूक लढवा, अशी स्पष्ट भूमिका अनेक भाजप मंडळ अध्यक्षांनी मांडली आहे. भाजप मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी युती विरोधातलं पत्र शहराध्यक्ष संदीप लेले आणि आमदार संजय कळकर, निरंजन डावखरे यांना दिलंय. शिवसेनेकडून भाजप कार्यकर्त्यांवर मारहाण आणि गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवरच स्वबळाचा आग्रह धरला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच कोपरी आणि कळवा भागातही भाजप पदाधिकाऱ्यांनी युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे. 50% जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर आमदारांनी भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो. त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली की निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे. वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल. महायुती कायम राहणार की स्वतंत्रपणे युती होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच ठाण्यातील राजकारण चांगलंच तापलंय.
ठाण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे आणि त्यानुसार महापालिकेतील सर्व जागांवर उमेदवार उभे केले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे 400हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। दरम्यान भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची युती म्हणून पहिली बैठक पार पडली आहे। मात्र या बैठकीत निमंत्रण न दिल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे। या बैठकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काहीही झाली तर भाजपसोबत युती करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीकडून बैठकांचं सत्र राबवण्यात येत आहे। यावेळी महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसे नेत्यांनी देखील उपस्थिती लावली आहे। पनवेलमध्ये 78 नगरसेवक पदाच्या जागांसाठी निवडणूक होत असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच तिकीट द्यायचं हे सूत्र महाविकास आघाडीकडून राबवलं जात आहे। तर विधानसभेत चांगलं मत मिळाल्यानं पालिकेतही मोठं यश मिळेल असा विश्वास मविया नेत्यांनी व्यक्त केला आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या प्रक्रियेमधली शेवटच्या टप्प्यातली चर्चा आता आम्ही मंडळी एकत्रितरित्या बसून करतोय आणि 78च्या 78 जागी महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी लढतील आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तांतर होईल असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा असं वाटतंय। पनवेल महानगरपालिका आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार सहभाग वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते। पनवेल महापालिकेत एकूण 5,54,578 मतदार आहेत। यामध्ये 2,59,685 महिला मतदार तर 2,94,821 पुरुष मतदार आहेत। तसंच 72 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। यावेळी मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी आणि मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि नवमतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते। महानगरपालिकेने मतदानाचा जो निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो आपण घोषित केलेला आहे आणि ह्या घोषित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध तारखा वगैरे आम्ही त्या प्रस्तुत केलेल्या आहेत। त्यानुसार एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याकडे ह्या ठिकाणी असतील। 4,500 कर्मचारी आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसनं थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अधिकृतरित्या प्रस्ताव दिलाय। यामध्ये 20 जागांची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसच्या निवडणूक समितीचे सदस्य मनोज कांबळे यांनी हा प्रस्ताव अजित पवारांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याकडे सुपूर्द केलाय। काँग्रेसच्या या प्रस्तावाचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वागत केलंय। आता अजित पवारांशी याबाबत चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल। महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही काँग्रेस म्हणून त्यांना विनंती केली की बाबा आपण सर्वजण एकत्र लढलो तर आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सक्षमपणे रोखून ताकद आपण दाखवून देऊ शकतो आणि मुळात आमचा मूळ अजेंडा भारतीय जनता पार्टीला रोखणं हाच आमचा मूळ अजेंडा आहे। प्रस्ताव किती जागांचा आहे? आमचा प्रस्ताव 20 जागांचा, कमीत कमी 20 जागा आम्हाला सन्मानजनक जागा 2 आकडी जागा त्यांनी द्याव्या। बारामती शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांचा पैशांच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता। मात्र त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले होते। यानंतर आता अपक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहसिन पठाण यांनी जय पाटील यांच्या पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल केलाय। तसंच या प्रकरणाची निवडणूक आयोगामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मोहसिन पठाण यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना जय पाटील यांनी हा व्हिडिओ AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आल्याचा दावा केलाय। संबंधित व्हिडिओ बनावट असून या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। एका पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील हे पक्ष कार्यालयात पैसे मोजतायत। आता ठीक आहे, ते बिल्डर आहेत किंवा त्यांचे मोठे मोठे कामं चालतात, मग निवडणूक काळात एवढे पैसे मोजायचे कारण काय? मग माझी निवडणूक आयोगाला मी स्पष्ट तक्रार केलेली की हा व्हिडिओ एकतर खरा आहे की खोटा हा पण तपासा, आणि खरा जर असेल तर ह्यांच्याकडे हा पैसा आला कुठून, या पैशाचा ह्यांनी कुठं वापर केला, आणि निवडणूक आयोगाने जर ह्याच्यावर नीट कारवाई नाही केली तर मी येणाऱ्या काळात न्यायालयात दाग मागेल।
सोलापूर महापालिकेत सन्मानजनक जागा वाटप झालं तरच महायुतीत लढू, अन्यथा आमची स्वबळाची तयारी आहे, असा इशारा शिवसेनेचे निरीक्षक संजय कदम यांनी भाजपला दिलाय. तर दुसरीकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाल्यानं भाजप स्वतंत्र लढण्याच्या विचारात आहे. सोलापुरात भाजपनं 102 जागांचा नारा दिलाय, तर शिवसेनेने स्वबळाचा इशारा दिलाय आणि त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सन्मानजनक युती म्हणजे ते जर 50% आपण झालं तर 50% मध्ये राहू. अगदी शेवटला त्याच्यामध्ये कुठेतरी वरखाली होत आहे. आम्ही असं म्हणत नाही की 50% त्याच्यामध्ये होत असताना आमची मागणी असेल, युतीशी बोलत असताना आम्हाला 50% पर्यंत त्या ठिकाणी झालं पाहिजे. युती नाही झाली तर 100% 102च्या 102 जागा शिवसैनिकांच्या ताकदीवरती लढू. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज आहे, असं राष्ट्रवादीचे सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितलंय. तसंच महायुतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. मात्र मित्र पक्षांच्याकडून राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर सर्व 78 जागांवर लढण्याची आमची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. युती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, परंतु योग्य जागा मिळाल्या तर युती होईल, नाही मिळाल्या तर 20 प्रभागामध्ये 78 नगरसेवक उभा करण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज जे काय पुढील निवडणुकीपर्यंत काय व्यूहरचना असावी, काय करावं याविषयी आमची इथे या ठिकाणी चर्चा झालेली आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. मालेगावात विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत एमआयएम आणि इस्लाम पक्षाला स्थान देण्यात आलं नाहीये. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सेक्युलर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झालाय. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीनं उतरण्याचा निर्धार महाविकास आघाडीमधल्या सर्व घटक पक्षांनी दिलाय. मुंबईत नॅशनल पीपल्स पार्टीची राज्य कार्यकारिणीची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित वेरुळकर यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. विदर्भातील 4ही महापालिकेत उमेदवार उतरवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. यासाठी आता नॅशनल पीपल्स पार्टी पक्षातर्फे मुलाखती घेऊन उमेदवारी देण्यात येईल. मेघालय राज्यातील असलेली नॅशनलिस्ट पीपल पार्टी राष्ट्रीय दर्जाकृत पक्ष असून राज्यात किती यश संपादन करेल हे आगामी काळातच स्पष्ट होईल. मात्र एनपीपी राज्यात आपल्या उमेदवारांसह निवडणुकीत लवकरच दिसणार आहे. विदर्भामधील 4 प्रमुख महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये नॅशनल पीपल्स पार्टी आपले उमेदवार देईल. नॅशनल पीपल्स पार्टी हा एक राष्ट्रीय पक्ष असून उमेदवारांच्या लवकरच मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित करून उमेदवारांची घोषणा केल्या जाईल. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. चंद्रपूर मनपासाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आमदार चैनसुख संचेती इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. तर 66 जागांसाठी भाजपकडे 700 अर्ज आलेत. तर निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकीट वाटप होणार असून गटागटाच्या राजकारणाचा मुलाखतींवर परिणाम होणार नसल्याचंही संचेती यांनी स्पष्ट केलंय. गटाचा विषय माझ्याकडे नाही आहे. जे आता मी तुम्हाला सांगितलं, सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि कोणत्याही प्रकारचा भेदाभेद नाही, न मनभेद आहे न मतभेद आहे. सर्व या ठिकाणी एकत्रितपणे आम्ही मुलाखती घेऊ. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगानं महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहितेचं मार्गदर्शक तत्त्वही जाहीर केली आहेत आणि त्यामुळे निवडणूक शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडाव्यात यासाठी सर्व पक्षांना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पुण्यामधल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांनी अज्ञातांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. खोट्या सह्या घेऊन जमिनीबाबतची पत्र तयार केल्याचा दावा पार्थ पवारांनी केलाय. सगळी कागदपत्र बनावट असून त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं पार्थ पवार म्हणतात. याबाबत त्यांनी जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिलाय.
मुंबईतील गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाचा तपास SITकडे सोपवण्यात आलाय. गौरीचा पती आणि पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गरजेची पोलीस रिमांड संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान गौरीचा मृत्यू हा गळफास घेऊन झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलंय. हा अहवालही न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय. अनंत गरजेच्या जामिनासाठी लवकरच अर्ज करणार असल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलंय. अनंत गर्जे यांना जे हॉस्पिटलला काही मेडिकल टेस्ट करण्यासाठी ते घेऊन गेलेले होते. म्हणजे सायकोलॉजिकल एक इव्होल्युशन नावाची टेस्ट असते. त्या संदर्भात माझ्या पक्षकाराकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांना तिथे नेलेलं होतं. त्यानंतर ही जी घटना आमच्या स्टेटमेंटमध्ये आम्ही ज्या घटनेचा उल्लेख केलेला आहे की आम्ही गौरी त्यांना वाचवण्यासाठी जसं अनंत गर्जे मागून त्या फायर ब्रिगेडच्या फ्लोअरवरनं वर चढले, ही सगळी घटना त्या टायमिंगप्रमाणे SITने पूर्ण रिक्रिएशन करून बघितलेली आहे. त्या विषयामध्ये सगळ्या कागदपत्रांचं अवलोकन करून आमच्या विरुद्ध काय पद्धतीचे ॲलिगेशन आहेत या सगळ्यांचा विचार करून आणि त्यांच्या घरच्याशी डिस्कशन करून आम्ही हा निर्णय जामिनाचा लवकरात लवकर घेऊ. सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदेंवर आरोप होत असतानाच आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचं नाव समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे प्रमुख असलेला विशाल मोरे या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत आहे. सावरी गावात असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 45 किलो ड्रग्जचा साठा नुकताच सापडला होता. 8 डिसेंबरपासून विशाल मोरे मुंबई क्राईम ब्रांचच्या कोठडीत आहे. ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी पकडलेल्या सलीम शेख आणि रईस शेखनं चौकशीत विशाल मोरेचं नाव घेतलंय आणि विशालला अटक केल्यानंतर मुंबई पोलीस सावरीमधल्या ड्रग्ज रॅकेटपर्यंत पोहोचले होते. मेफेड्रॉन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशाल मोरेला राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आले. विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचा पुणे शहर प्रमुख होता. 5 डिसेंबरलाच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलंय. 3 डिसेंबरला पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचा प्रमुख म्हणून विशाल मोरेची नियुक्ती करण्यात आलेली होती. अवघ्या 2 दिवसातच त्याचं निलंबन का केलं हे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. दरम्यान 13 डिसेंबरला मुंबई क्राईम ब्रँचनं विशाल मोरेला मेफेड्रॉन विकताना रंगेहात अटक केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला होता. या घटनेबाबत उत्तर प्रदेशातील एका मंत्र्यांनाही वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं. या प्रकरणी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झालेत. महिलांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्यांचे हात तोडू असं वक्तव्य जलील यांनी केलंय. यवतमाळमध्ये आयोजित प्रचार सभेत जलील यांनी हा इशारा दिलाय. तू उत्तर प्रदेश का मंत्री होगा, अगर तू ये समझ रहा है कि तू मेरी बच्ची को कहीं हाथ लगा देगा और हम खामोश बैठेंगे, अगर तू हमारे सामने होता तो तेरा हाथ तोड़कर दूसरे हाथ में दे डालते हम कोई हिजड़े नहीं है, कोई दूसरी जमात के हम नेता नहीं है, जहां पर हम अपनी बच्चियों की ऐसी बेइज्जती, ऐसी शर्मनाक बात हम सुनेंगे. किल्ले रायगडावर रोपवे कंपनीकडून अनधिकृत व्यावसायिक बांधकाम केले जात असल्याचा गंभीर आरोप रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केलाय. या संदर्भात आपण वारंवार भारतीय पुरातत्व विभागाकडे तक्रारी केल्या, तसंच कामं थांबवण्यासाठी नोटीसही दिल्यात, तरीही संबंधित रोपवे कंपनीवर कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये अशी माहिती संभाजीराजेंनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी दिल्लीत भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यादुबीर सिंह रावत यांची भेट घेऊन सविस्तररित्या निवेदन दिलंय. दरम्यान भविष्यात या प्रकारामुळे किल्ले रायगडाचा अपमान झाल्यास याला पूर्णतः रोपवे कंपनी, तिला पाठीशी घालणारे लोक आणि डोळेझाक भूमिका घेणारा पुरातत्व विभाग जबाबदार असेल असा तीव्र संताप छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे व्यक्त केलाय. जमिनीच्या वादातून टोळक्याकडून माजी सरपंचाची हत्या करण्यात आली आहे. दादा साहू पठाण असं हत्या झालेल्या माजी सरपंचाचं नाव आहे. संभाजीनगर जिल्ह्यामधल्या ओव्हर गावातील हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. दादा साहू यांची हत्या करू नका अशी विनवणी महिला हल्लेखोरांना करत होती. मात्र डोक्यात सैतान संचारलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करत दादा साहू यांची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात. मात्र अजूनही 8 आरोपी फरार आहेत. त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सरपंचाच्या कुटुंबियांनी रास्ता रोको केलाय. सरपंचाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. आरोपींना अटक करण्याचं आश्वासन कुटुंबियांना देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या विवाहितेवर मद्यप्राशन करत असलेल्या नराधमांनी सामूहिक अत्याचार केलाय. अनावधानानं ही महिला आरोपींच्या खोलीत गेली असता ही संतापजनक घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमधील रूममध्ये ही घटना घडली आहे. घटनेनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींच्या वेदांत नगर पोलिसांनी 3 तासामध्ये मुसक्या आवळल्या आहेत. जालन्यातील जाफराबादमध्ये महिला तहसीलदाराला शिवीगाळ करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तहसीलदार महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय. प्रवीण पिंगळे असं विनयभंग करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या संपूर्ण घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. गुहागरहून चिपळूणकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. बसच्या चालक आणि वाहकानं दारू पिऊन गोंधळ घातल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक आणि वाहकाला प्रवाशांनी भर रस्त्यात अडवून जाब विचारत चोप दिलाय. यानंतर मद्यधुंद चालकानं बस घेऊन चिपळूणच्या दिशेने पलायन केलंय. प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकाचा कारनामा पाहून एसटी प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रवासी वर्गातून मोठा संताप व्यक्त होत आहे. अहिल्यानगरच्या जामखेडमधील कावेरी हॉटेलमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. काही तरुणांनी हॉटेलची तोडफोड करत हॉटेल मालक रोहित पवारवर गोळीबार केलाय. या घटनेत हॉटेल मालक गंभीर जखमी झाले असून पूर्व वैमनस्यातून घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणात 2 संशयितांची नावं निष्पन्न झाली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच आरोपींनी हल्ला का केला या संदर्भातला पुढील तपास सुरू आहे. रत्नागिरीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेत. हुल्लडबाजी थांबवण्यासाठी दापोली पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. समुद्र किनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असताना नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. तसंच अनधिकृत वाहन प्रवेश रोखण्यासाठी प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्सही लावण्यात आलेत. तर गर्दीच्या वेळेत कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. ठाण्यातील कासारवडवली घोडबंदर परिसरात एका लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग लागली होती. लग्नाचा रिसेप्शन कार्यक्रम सुरू असतानाच ब्ल्यू रूफ क्लब येथे घटना घडली आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं कळतंय. दरम्यान हॉलच्या पार्किंग लगतच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या मंडप डेकोरेशनच्या साहित्याजवळ फटाक्यांमुळे अचानक आग लागली. या आगीत मंडप डेकोरेशनचं साहित्य, कार्पेट आणि इतर सामानाचं नुकसान झालंय. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. फायर ब्रिगेडच्या मदतीनं आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणात एनआयएनं मोठी कारवाई करत 9व्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव यासीर अहमद डार असून त्याला नवी दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. यासीर अहमद डार हा जम्मू काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील शोपियाचा रहिवासी असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या कटात यासीर सक्रियपणे सहभागी होता. दरम्यान सर्व आरोपी मिळून दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते असा संशय एनआयएला आहे. ग्रेटर नोएडामधल्या ग्रेनो वेस्ट परिसरात असलेल्या आम्रपाली गोल्फ होम्स किंवा किंग्स फूड सोसायटीतील जेवण टॉवरमध्ये लिफ्ट बिघडल्यानं काही महिला लिफ्टमध्ये अडकून पडल्या. महिलांनी मदतीसाठी वारंवार आवाज दिला, मात्र बराच वेळ कोणीही मदतीला पोहोचलं नाही. लिफ्टमधील सिक्युरिटी अलार्म वाचूनही कोणीही मदतीला आलं नाही असा आरोप महिलांनी केलाय. अखेर लिफ्टमध्ये अडकलेल्या एका महिलेनं मोबाईलवर व्हिडिओ शूट करून तो सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत मदतीची मागणी केली. सुदैवानं काही वेळानंतर महिलांची सुटका झाली आहे. मात्र या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.